नमस्कार, कसे आहात? तर आज आहे बुधवार आणि परवा दिवाळी आहे. 31 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आणि 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन. तर तुम्हाला सर्वात पहिले दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. दिवाळीला सुरुवात झाली आणि एवढं सुंदर वाटतं ना घरामध्ये. लाइटिंग, कंदील, परत दिवे, रांगोळी, सगळीकडे असं प्रसन्न वातावरण आहे आणि मला एवढं छान वाटतं ना दिवाळीचे हे दिवस. दिवाळीच नाही तर कोणताही सण असला ना तरी पण खूप छान वाटतं. तर संध्याकाळ झाली आहे, पहिले मी दिवा लावून घेते. तर व्लॉग मला हा आधीच करायचा होता पण ते तसंच राहून जात होतं. तुम्हालासुद्धा माहिती आहे दिवाळीची किती धावपळ असते आपल्याला. तर साडी मला तुम्हाला दाखवायची होती. मी आधीसुद्धा सांगितलं होतं की मी दिवाळीसाठी साडी घेतली आहे, तर ती तुम्हाला दाखवायची होती. ती तशीच राहून जात होती, तर ती मी आज दाखवते. त्याच्या आधी मी बाहेर दिवे लावून घेते. आमच्या शेजारचे आलेत, ते अमेरिकेला राहतात. तर ते दोघंच आलेत, काका आणि काकू वयस्कर आहेत. तर ते दोघंच आलेत आणि त्यांचीसुद्धा दिवाळीची तयारी चालू आहे. 2 दिवसापूर्वीच आलेत ते आणि महिनाभर आहेत आता ते. तर रांगोळी तर मी काढतेच. मग मी माझ्या पूर्ण घराच्या पॅसेजसमोर रांगोळी काढते. तर त्यांना अशी वेगळी रांगोळी काढायला लागत नाही, पण त्या मला सारख्या म्हणतात खूप छान रांगोळी काढते वगैरे म्हणून. तर मी तुम्हाला आजची माझी रांगोळी दाखवते. एकदम सिंपल रांगोळी काढली आहे. पण खूप सुंदर रांगोळी काढली. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते. तर तुम्हाला पटकन मी रांगोळी दाखवते आणि नंतर मग मी साडी दाखवते. आणि उद्या आहे पहिली अंघोळ, त्यामुळे मी आज उंबरठ्याला हळद आणि चंदन लावलं नाही आहे. उद्या लावेल मी. तर ही अशी रांगोळी काढली आहे मी. स्वस्तिक काढलं आणि लक्ष्मीची पावलं. तर हे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते. ग्रीन आणि पिंक कलर खूप सुंदर उठून दिसतंय. आज मी फक्त बॉर्डर रांगोळी काढली, कारण उद्या तर मोठी रांगोळी काढायचीच आहे त्यासाठी. आणि छान असे दिवेसुद्धा लावलेत. तर मी जास्त काही डेकोर नाही केलं आहे बाहेर. तरी पण बघा तुम्ही किती सुंदर दिसतं. एकदम सिंपल असूनसुद्धा खूप छान दिसतं एंट्रन्स. तर तोरण मी हे असं माझ्या मनानेच बनवलं आणि लावलं आहे. तर वेगळं मी तोरण घेतलंच नाही. ही साडी घेतली आहे मी. एकदम सिंपल आहे, क्रश टिश्यू. तर कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप चांगलं वाटलं मला. ब्लाऊज आणि साडीचं कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आहे. जास्त काही वर्क वगैरे नाही आहे, एकदम सिंपल आहे. आणि माझ्याकडे काठपदरच्या पैठणी भरपूर आहेत, त्यामुळे मग मी ही घेतली. आणि बऱ्याच साड्या मी बघितल्या, पण ही साडी मी पहिल्यांदाच बघितली आणि तीच मग मी बाकीच्या सगळ्या साड्या बघितल्यानंतर मग हीच घेतली. तर पहिली साडी मी हीच बघितली आणि हीच घेतली असं. तर ह्याच्यावर अशी डिझाईन आहे आणि बॉर्डरला बघा तुम्ही अशी डिझाईन आहे. तर खूप सुंदर वाटली मला ही साडी आणि माझ्या नेलपेंटलासुद्धा मॅच झाली आहे. जेव्हा मी तुम्हाला दाखवत होती तेव्हा मी बघितलं. आणि ह्याचा हा ब्लाऊज आहे, कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आहे. ब्लाऊज एकदम कॉन्ट्रास्ट असल्यामुळे मग मी ह्याच्यावर असं वर्क करून घेतलं आहे, कारण साडी पूर्ण प्लेन आहे. त्यामुळे मग मी ह्याच्यावर डिझाईन करून घेतली आहे. तर ही बॅक साईडची डिझाईन आहे आणि ह्याचे जे स्लीव्स आहेत ते 3/4 आहेत. हाताच्या इथे असा बॉर्डर काढला आहे. तर ही डिझाईनसुद्धा मी पिंटरेस्टवरूनच घेतली होती. त्याचा स्क्रीनशॉट काढून घेतला आणि त्याचं मी डिझाईन करून घेतले. ही पूर्ण डिझाईन हाताने बनवलेली आहे, म्हणजे हाताचं त्याचं विणकाम आहे. तर समोरून एका साईडला डिझाईन केली आहे आणि एका साईडला नाही, कारण आपण पदर घेतो मग ते दिसून पण येत नाही. आणि जास्त ब्रॉड डिझाईन नव्हती मला हवी होती, सिंपल हवी होती. आणि मी जास्त ब्लाऊजला वर्क करत नाही, कारण तेवढी गरज पडत पण नाही. मी भावाच्या लग्नात केले होते साड्यांना आणि त्यानंतर मग साड्यांना जी बॉर्डर असते ती ब्लाऊजलाच असते, त्यामुळे मग मी जास्त करत नाही. पण ही साडी खूप प्लेन आणि सिंपल आहे, त्यासाठी मग मी केलं. ही साडी मी 6,000ला घेतली होती. जेवढं आपण महाग साड्या घेतो ना तेवढंच त्या सॉफ्ट असतात आणि हेवीसुद्धा नसतात. तर जेवढी प्राईस वाढत जाते ना तेवढं चांगलं म्हणजे साड्या असतात, क्वालिटी चांगली असते त्यांची. तर ब्लाऊजसुद्धा मी स्टिच करून घेतला होता. तर त्याचे 4,000 घेतली त्यांनी, कारण ते पूर्ण हाताचं आहे, त्यामुळे हे एकदम बारीक काम आहे, त्यामुळे जास्त रेट सांगतात ते. आणि हे पूर्ण दोऱ्याचं वर्क आहे, म्हणजे थ्रेड वर्क असल्यामुळे मग ते महाग पडलं मला. कारण आपण डायरेक्ट असे स्टोन लावून घेतले ना तर मग ते थोडं कमी प्राईजमध्ये, कमी म्हणजे 3-1 हजार रुपये तर घेतातच. त्यामुळे ते थ्रेड वर्क असल्यामुळे मग त्याने 4 सांगितले मला. ते तर 4.5 बोलले होते, पण मी त्यांना सांगितलं ओळखीचे असतात, नेहमी मी ब्लाऊज वगैरे तिथेच टाकते, त्यामुळे मग त्याने 4मध्ये करून दिलं मला.
आणि ही साडी मी अशी पूर्ण ओपन करून दाखवते. तर कलर तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये तेवढा विशेष वाटत नसेल, पण खूप सुंदर कलर आहे आणि असा कलर असा फिरता कलर आहे, लाईटमध्ये वगैरे अजून छान दिसतो. पण ही साडी अशी नेसल्यावर फुगत नाही आणि जेव्हा पण मी साड्या वगैरे घेते तेव्हा बघतेच त्या साड्या फुगायला नको, मला त्या फुगलेल्या साड्या नाही आवडत आणि आपल्याला कामं करायची असतात साडी घालून, त्यासाठी मग थोडीशी मी अशी चापून चुपून बसणाऱ्या साड्या घेते. तर ही अशी माझी साडी होती आणि मी थोडीफार काही ज्वेलरी घेतली होती, तीही दाखवते तुम्हाला. दरवर्षी दिवाळीला आम्ही चिकूला मात्र नवीन ड्रेस घेतोच, पण आम्ही दोघं जे काही घरात असेल ते घालून घ्यायचो. असं काही नसायचं की कोणताही सण आला की ही साडी घ्यावीच आपण सणाला आणि ड्रेस घ्यावाच. तर जे घरात आहे ते आम्ही घालून घ्यायचो. पण जेव्हापासून आम्ही इथे आलो आहे तेव्हापासून मात्र मी तिघांनाही आम्ही नवीन ड्रेस साडी घेतो. आत्ता नाही घालणार तर मग कधी. आणि सगळे स्वप्न आमचे पूर्ण झालेत. ह्या दिवाळीलाच नाही तर आम्ही जेव्हापासून आलो आहे तेव्हापासून या घरामध्ये सगळी स्वप्न पूर्ण झाले. तेव्हापासून मी मात्र सगळं मनाची हौस करते. तर सगळ्यांचीच इच्छा असते की आपलं घर व्हावं आणि मग आपण सगळं करूया, म्हणून असं सगळ्यांचंच असतं. तर असो, तर मी हा एक गळ्यातला हार घेतला होता. तर माझ्याकडे मोठं मंगळसूत्र आहे गोल्डचं, तर म्हणून मला हे एक हार घ्यायचा होता. कारण आपण नेहमी गोल्डचं घातलं ना तर मग सारखं तेच तेच कंटाळा येतो त्यासाठी. आणि हे वाले मी बँगल्स घेतलेत. तर हे 4 आहेत, दोन्ही हातात 2-2. ह्याच्यामध्ये हिरव्या कलरच्या बांगड्या घालेल मी. त्या हिरव्या बांगड्या खूप छान दिसतात आणि मी साड्यांच्या कलरचे जास्त बांगड्या घालत नाही. तर ह्या बांगड्या खूप सुंदर वाटल्या मला आणि माझ्या साडीलासुद्धा मॅच आहेत. आणि ह्याच्यामध्ये डिझाईन आहे तर ती हाताला अशी काही टोचत नाही, नाहीतर काय काय बांगड्या खूप हातांना टोचतात. तर ह्या अशा दिसतात. मी सहज तुम्हाला घालूनसुद्धा दाखवलं, पण या हिरव्या बांगड्यामध्ये सुद्धा खूप सुंदर दिसणार. तर या बांगड्या घेतल्या आहेत मी 4 आणि इयरिंग्स घेतले आहेत. इयरिंग्स मला ट्रेडिशनल घ्यायचे होते, साऊथ इंडियन, तर हे वाले घेतले मी. ह्याच्यामध्ये खूप बारीक अशी डिझाईन आहे, छोटे हत्ती आहेत आणि वरती कसली डिझाईन आहे ती मला कळत नव्हती. तर मी लक्ष्मीची डिझाईन बघत होती पण ती तशी नव्हती तिथे. तर ही वाली डिझाईन घेतली. बघा किती सुंदर डिझाईन आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा असा पिंक कलर आहे, तर ते सुद्धा माझ्या साडीला मॅच झालं आहे. तर मी काय असं मॅचिंग करत नव्हते, पण जेव्हा मी घरी आणलं तेव्हा मला कळालं की हे माझ्या साडीला सगळं मॅच होतं आहे. तर हे होते इयरिंग्स. हे इयरिंग्स मी 1200ला घेतले होते, कारण मला विचारणार प्राईस त्यासाठी मी सांगते. आणि ते वाले जे बँगल्स आहेत ना, मला तुम्ही दाखवायलाच सांगितलेले, ते मी आत्तासुद्धा विसरले. खरंच खूप सॉरी तुम्हाला, कारण मी लक्षातच राहत नाही मला. तर नक्की मी दिवाळी झाली ना तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन दाखवेल, त्याच्यामध्ये तुम्हाला मी ते बँगल्ससुद्धा दाखवेल. तर हे वाले होते इयरिंग्स. किती सुंदर डिझाईन आहे आणि मोठेसुद्धा आहेत, हेवी आहेत, जास्त पण हेवी नाही आहेत, पण थोडे हेवी आहेत. आपण 2-3 तास कानात घालून ठेवू शकतो. तर ही माझी होती थोडीफार ज्वेलरी कलेक्शन. तर इयरिंग्स मला खूप आवडले. जर कधी वाटलं तर मी असेच गोल्डमध्ये बनवून घेईल. तर तुम्हाला कशी वाटली माझी साडी, ज्वेलरी आणि माझी काही दिवाळीची थोडीफार शॉपिंग होती ती. आज मला जेवण बनवायचं नाही आहे, आम्ही दोघंच आहोत. कारण ह्यांचं काही दिवाळीची पार्टी आहे, त्यासाठी मग त्यांचं जेवण नाही आहे. त्यांनी मला संध्याकाळीच सांगितलं होतं की जेवण नाही आहे माझं. तर त्यासाठी मग मी आमच्यासाठी पोहे बनवते आणि थोडाफार काही फराळ आहे तो खाऊ आम्ही. तर मी सकाळी छोले भिजत ठेवले होते, छोलेची भाजी करेल म्हणून. पण आत्ता म्हटलं पोहेच बनवते, कारण दोघांसाठी कुठे छोले आणि चपाती करू. परत मला दिवाळीसाठी लक्ष्मीपूजनसाठी काही सामान आहे ते काढून ठेवायचं आहे, जे जे सामान लागणार आहे ते. तर त्यासाठी मी आत्ता पोहेच बनवते आणि थोडाफार काही फराळ ते दोघं आम्ही खाऊन घेऊ. परत पूजेसाठी काही सामान लागणार आहे ते मला सगळं काढून ठेवायचं आहे पूजा रूममधून, कारण एका बॉक्समध्ये काढून ठेवलं ना तर मग लक्ष्मीपूजनच्या वेळेस सोपं होऊन जातं काम. त्यानंतर खूप गिफ्ट्स आले, तर तो एक पसारा झाला आहे, तो मला सगळा आवरायचा आहे. तर ते एका साईडला मी कॉर्नरला सगळे तसेच डबे सोफ्यावर ठेवून दिलेत.
तर ते सुद्धा मला व्यवस्थित ठेवायचं आहे. तर असं सगळं चाललं आहे आमचं. किती मी आवरते आणि तो पसारा परत तसाच होतो आहे. घरातल्या प्रत्येक वस्तूला त्यांची त्यांची जागा असावी, नाहीतर मग ते इकडून तिकडे तिकडून इकडे आपण ठेवत असतो. तर तशी जागा आता माझ्याकडे नाही आहे, कारण दिवाळीचे ना तांबे पितळेची सुद्धा खूप चांगल्या चांगल्या वस्तू आल्यात गिफ्ट. तर त्यासुद्धा मला तुम्हाला दाखवायच्या आहेत, पण त्या दिवाळी झाल्यानंतर मी दाखवेल, कारण आत्ता सध्या तरी वेळ नाही आहे. आणि दिवाळीचं लक्ष्मीपूजनचा व्लॉगसुद्धा मी खूप छान करायचा प्रयत्न करेल. माझी इच्छा आहे की मला खूप चांगल्या प्रकारे यावेळेस पूजा करायची आणि काहीतरी चांगले चांगले प्लॅन्स आहेत, बघू ते होतात का. धनतेरसचा व्हिडिओसुद्धा अपलोड करायचा आहे, तर ते सुद्धा असंच राहून जातं आहे. तर ते मी जमलं तर अपलोड करेल उद्या, नाहीतर मग जमलं तर आज संध्याकाळी करेल. तर पोहे इथे बनवून झालेत. आता आम्ही मस्त पोहे खातो, किती मोकळे झालेत. तर दिवाळीच्या परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.